सर्वप्रथम डॉक्टर बिरसा मुंडा यांना अभिवादन करून मी आपल्या समोर या ठिकाणी असताना बोलतो. तुझ्या समोरच आहे मी विशेष करून इथल्या असणाऱ्या मुस्लिम बांधवांना आवाहन करणार आणि त्याचं कारण गेल्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने NRCचा प्रश्न काढला, काँग्रेस मुख गिळून बसली. मॉब लिंचिंगचं प्रकरण झालं, काँग्रेस गप्प बसली. त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था मुसलमानाच्या संदर्भातला प्रश्न निघाला, काँग्रेस मुख गिळून त्या ठिकाणी बसली. टिपू सुलतानचा प्रश्न निघाला, काँग्रेस पुन्हा गप्प बसून बसली. त्याच्यानंतर ज्याला आपल्याला म्हणतो औरंगजेबचा स्टेटसचा प्रश्न निघाला, तर काँग्रेस पुन्हा गप्प बसली. सगळे बसून घ्या, सगळे बसून. या सगळ्या प्रश्नांवरती वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतली. NRCचा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित राहिला त्यावेळेस मुंबईतल्या भर दादरमध्ये बाबा NRC हा नुसता मुसलमानांचा प्रश्न नाही, तर या देशामध्ये ज्यांचा आपण पक्षप्रवेश केला, भटके विमुक्त आहेत, इतर जमाती ज्या आहेत, त्यांचाही मोठा प्रश्न असा आहे की ब्रिटिशाने त्यांना गुन्हेगारी जमात ठरवलं आणि गुन्हेगारी जमात ठेवून त्यांना असताना वस्त्या वाड्यांमध्ये न ठेवता त्यांना कुठेतरी बाजूला ठेवलं, अशी असणारी परिस्थिती. मुसलमानांना मी असं विचारतोय की या प्रचार सभेमध्ये पुन्हा अमित शहा असं म्हणतोय की आम्ही NRC लागू करणार. काँग्रेसवाल्याच्या जाहीरनाम्यामध्ये NRCला विरोध आहे का, हा मुसलमानाने मला त्या ठिकाणी दाखवावा. मी मुसलमानाने एवढंच सांगेन या ठिकाणी, येणारी परिस्थिती अजून भयानक होणार. भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची माती जशी घसरत जाईल तस ते अधिक कडवट भूमिका घेत जाते आणि ही कडवट भूमिका त्यांची असणारी मुसलमानाच्या विरोधात होईल, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आत्ताचं जे स्लोगन आहे त्यांचं, बटेंगे तो कटेंगे, म्हणजे एका दृष्टीने ते असताना हिंदू समाजाला सांगतात की तुम्ही जर दुबकलात तर मुसलमान तुम्हाला कापल्याशिवाय राहणार. दुर्दैव मी असं म्हणेन की कापण्याची भाषा भारतीय जनता पक्षाची भाषा. ही भारतीय जनता पक्ष कापते कोणाला? भारतीय जनता पक्ष कापते कोणाला? तर भारतीय जनता पक्ष ओबीसीला कापते, हे असताना लक्षात. 15 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि 15 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये असं म्हणण्यात आलं की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्या, म्हणजे ग्रामपंचायतीच्या घ्या, पंचायत समितीची घ्या, नगरपालिकेच्या घ्या, महानगरपालिकेच्या घ्या, पण त्या निवडणुका घेत असताना त्याच्यामध्ये 27% आरक्षण ओबीसीला राहणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाच्या बिना या निवडणुका होती. सरकार केंद्रामध्ये कोणाचं आहे? भाजप.
राज्यामध्ये कोणाचं आहे? मग ओबीसीला कापतंय कोण? माझं ओबीसीला आव्हान आहे की निलेश विश्वकर्माला उभं केलेलं आहे, त्याचं एकमेव कारण सांगतो आपल्याला. उद्याच्या विधानसभेमध्ये हे माईक बंद कर रे. मजेत गप्पा मारत चला. अरे तुझा माईक बंद करशील का रे गाडीवाल्या? म्हणजे एका बाजूला ओबीसीचं आरक्षण जाते, विधानसभा संपली रे संपली. काँग्रेस भारतीय जनता पक्ष एकत्र येऊन ओबीसीची जनगणनेची जी मागणी आहे ती मान्य करतील आणि मान्य करून तिथे ठराव मंजूर करतील की ओबीसीची जनगणनेची आकडेवारी माहीत नसल्यामुळे शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण थांबवण्यात येत आहे. त्यांची आकडेवारी कळली की मग त्या ठिकाणी आपण करणार आहोत. मिली भगत कोणाचा हा ठराव पाडण्याचा? भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस दोघं मिळून हे करणार आहे ते आपण लक्षात घ्या. अनुभव इथलं धनगराने, इथल्या माळ्याने, युवार आहे, कुंभार आहे, सुतार आहे, वंजारी आहे, 17-18 पकड जातीतला ओबीसीतला आहे. त्याला माझं आव्हान आहे, शिक्षणातलं आरक्षण पाहिजे का? नोकरीतलं आरक्षण पाहिजे का? पाहिजे का? पाहिजे आहे तर सरळ विश्वकर्माच्या गॅस सिलेंडर शिवाय दुसरं सिंबॉल आपल्याला दिसता कामा नये. त्याच पद्धतीने इथे याच जिल्ह्यामधला एक जज आहे सुप्रीम कोर्टामधला, बापाने सत्ताचा चळवळ संपवली, पोरगा आता तुम्हाला संपवायला निघालाय. काय निर्णय दिला त्यांनी? काय निर्णय दिला त्यांनी? त्यांनी असं म्हटलं की वर्गीकरण झालं पाहिजे आणि वर्गीकरणाबरोबर क्रीमी लेअर सुद्धा झालं पाहिजे. त्या क्रीमी लेअरची व्याख्या सुद्धा त्या जजमेंट मध्ये करण्यात आलेली आहे. ही व्याख्या करत असताना त्यांनी असं म्हटलंय की एक कुटुंब, जे कुटुंब आहे त्या कुटुंबातला एका व्यक्तीने, त्या कुटुंबातल्या एका व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते अख्खं कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं. अख्खं कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं आणि आपल्याला माहित आहे की एकदा का क्रीमी लेअर झाला की आरक्षण लागू होत नाही अशी परिस्थिती. म्हणजे काय केलं याने? तुमच्या गांडीवर मस्तपैकी किक दिली आणि इथला अधिकारी वर्ग आहे, एससी एसटीचा अधिकारी वर्ग आहे. मला तो म्हणतोय प्रकाशराव तुम्ही आमच्या प्रमोशनच्या संदर्भात सुद्धा बोलतो. अरे बोलतो राजा, पण मला एक सांग, त्या क्रीमी लेअरच्या व्याख्यामध्ये तू येतोस की नाही? सरकारी नोकरीवरती बसलेला आहेस म्हणजे तुझ्या कुटुंबाने लाभ घेतला, म्हणजे तुझ्या कुटुंबाला आरक्षणाच्या यादीच्या बाहेर. मी आज सर्व
रिझर्वेशन अँड प्रमोशन वाले जे आहेत त्यांना आवाहन करणार आहेत, खिशातून 20-20 हजार रुपये काढा. या इलेक्शन साठी 20-20 हजार रुपये काढा. तुमच्या घरातली सगळी मतं मिळालीच पाहिजे, पण त्याच्याच बरोबर या मतदारसंघामध्ये 90,000 मतं कशी मिळतील याचं गणित तुम्ही असताना या ठिकाणी मांडलं पाहिजे. 90,000 मतं कसं आपण मिळवणार याचं गणित या ठिकाणी मांडलं पाहिजे. हा जो अधिकारी वर्ग आहे हे जजमेंट लागू करायला हे आत्ताच सरकार एकनाथ शिंदेचं सरकार आहे, त्याने एका रिटायर्ड जज पटना हायकोर्टातली कमिटी दिली, हे जजमेंट कसं लागू करा म्हणून सांगा. म्हणजे क्रीमी लेअर लागलं की आरक्षणाच्या यादीमधनं तुम्ही बाद झाला, तशी परिस्थिती आहे. मान्य आहे का तुम्हाला? आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आपल्या कुटुंबातलं मत तर आपण मिळवलंच पाहिजे, पण त्याच्याच बरोबर आजूबाजूची 5 मतं आपण मिळवली पाहिजेत हे लक्षात घ्या. मग आपण 90,000वरती जातो हे लक्षात घ्या. आरक्षणाचा लढा आता रस्त्यावरती लढून चालणार नाही. हा क्रीमी लेअरचा लढा हा आता असताना सभा संमेलन घेऊन लढत चालणार नाही. हा क्रीमी लेअरचा लढा लढायचा असेल तर विधानसभेतूनच लढू शकतो हे आपण असताना लक्षात घ्या. आणि विधानसभेच्या माध्यमातून लढायचं असेल तर काय लागतं? काय लागतं? काय लागतं? आमदार असल्याशिवाय हा लढा होऊ शकणार नाही हे लक्षात घ्या. उद्याच्या निवडणुकीच्या नंतर 25-40 आपले आमदार निवडून आले तर आपल्याशिवाय सरकार होत नाही एवढं लक्षात घ्या. आपल्याशिवाय सरकार होत नाही. आणि ज्याला कोणाला सरकार करायचं आहे, ज्याला कोणाला आपल्याला सरकार करायचं आहे त्याला आपल्याकडे यावं लागेल. आल्यानंतर त्याला आपण सांगू की हा सुप्रीम कोर्टाचा रद्दाचा ठराव विधानसभेमध्ये मांडणार असेल तर आम्ही तुझ्या बरोबर आहोत, सरकार तू कर, आम्हाला आमचे अधिकार शाबूत आहे. आणि म्हणून मित्रो आज आमदारांची गरज आहे. आणि म्हणून मग अशी म्हणा की कुटुंबातली मतं तर आहेत, नातेवाईकांची मतं आहेत, पण शेजारी पाजाऱ्याची सुद्धा मतं ही आपल्या उमेदवाराला मिळाली पाहिजे याची आखणी आपण असताना त्या ठिकाणी केली पाहिजे ते लक्षात घ्या. आपल्याकडे असताना हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून प्रत्येक जण ह्या सभेला उभा आहे, प्रत्येक जण जो सभेला उभा आहे त्यांनी स्वतःला काय समजलं पाहिजे? त्यांनी स्वतःला काय समजलं पाहिजे? उमेदवार म्हणून समजलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने आपण असताना ग्रामपंचायतीच्या वेळेस निवडणुका लढतो, एक एक मत खेचून आणतो, त्याच पद्धतीने आपण या निवडणुकीमध्ये एक एक मत जे पक्षाला पडणार आहे ते आपण खेचून आणलं पाहिजे. निवडून मुसलमानांना आम्ही सांगतो निपुण शर्मा या महिला आपल्याला माहित असतील. मोहम्मद पैगंबरांच्या बद्दल काय तिने वक्तव्य केलं होतं याची आपल्याला जाणीव. तिच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून असताना अनेक जण आणि अनेक संघटना कोर्टात गेले, मोर्चे काढले, आंदोलन केलं, सगळं केलं. काँग्रेस पक्षाने ते आंदोलन केलं का? तर नाही केलं. आज या मुस्लिम समाजाला विचार
उठल्या बसल्या आपण असं अल्लाचं नाव, उठल्या बसल्या आपण पेशिदाचं काम, आणि आज याच मोहम्मद पैगंबरांना उलट सुलट बोलण्याचा अधिकार संविधानाने दिलेला नाही, संविधानाने दिलेला नाही, पण इथल्या सरकार करवतंय हे आपण असणारं लक्षात. काँग्रेस पार्टी भूमिका घेत नसल्यामुळे तिथे असणारा इतरांचं बळ वाढतं हे लक्षात. वंचित बहुजन आघाडीने काय केलं, निपुण शर्मा सारख्या महिलाने ज्यावेळेस मोहम्मद पैगंबराबद्दल उलट सुलट लिहायला बोलायला सुरुवात केली, त्यावेळेस नुसतं मोर्चेच काढले नाही, आंदोलन केली नाही, तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये कपिल पाटील ज्यांना निवडून आणलं होतं त्याच्या मार्फत एक असताना बिल सादर केला की उद्या कोणीही मोहम्मद पैगंबर असेल किंवा इथला कुठला तरी देवदेवता असतील त्यांच्या विरोधात आवाज काढला, त्यांच्या विरोधात बोलले तर 7 वर्षाची सजा त्याला झाली. मी मुसलमानांना विचारतो, आम्ही तर सत्तेमध्ये नाही, हे बिल विधानसभेमध्ये पडलेलं आहे. राष्ट्रवादी आल्यानं विचारतो, हे बिल विधान परिषदेमध्ये पडलेलं आहे, त्याचा कानूनी कायदा का नाही केला? मागच्या लोकसभेमध्ये मुसलमानाने भरभरून मतं दिली, भरभरून मतं दिली, तुम्हाला असताना सत्तेवरती आणण्यापर्यंत त्यांनी मजल मारली, आणि आज काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये मोहम्मद पैगंबराच्या बिलाच्या संदर्भात एक उल्लेखही नाही हे आपण असताना लक्षात. मुस्लिम बांधवांना विचारतो, अल्लाचं मोहम्मद पैगंबरांचं जे त्वयित होत अपशब्द वापरले त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी म्हणते की कायदा झाला पाहिजे आणि जो कोणी वापरेल त्याला सरळ सजा झाली पाहिजे. मी आज मुसलमानांना विचारतो की हा कायदा झाला पाहिजे की न झाला पाहिजे. मी मुसलमानांना विचारतो हा कायदा झाला पाहिजे की न झाला पाहिजे, आणि मुसलमानांना वाटत असेल की हा कायदा झाला पाहिजे तर दिनेश विश्वकर्मा उद्याच्या असणाऱ्या विधानसभेमध्ये हा कायदा केल्याशिवाय राहणार नाही हे आपण सर्व लक्षात घ्या. आम्ही असं समजतो की मोहम्मद पैगंबरांपेक्षा मोठा कोणीच नाही. आम्ही असं म्हणतो की मोहम्मद पैगंबराशिवाय दुसरा मोठा कोणीच नाही. मग मुसलमानांना आम्ही असं विचारतो की एक मत अल्लाच्या नावाने देत का देत नाही तुम्ही? एक प्रश्न लातूरला विचारला तर सोशल मीडियावरती मौलवींच्या संदर्भातलं, काजीच्या संदर्भातलं. मुसलमान भाइयों और बहनों, मैं आपसे कहना चाह रहा हूं, ये कांग्रेस के जो टट्टू है, कांग्रेस के जो चमचे हैं, इनसे सतर्क रहिए. ये खुद करना नहीं कुछ चाहते, ये खुद कुछ करना नहीं चाहते लेकिन दूसरों को भी करना नहीं देना चाहते. या जिथल्या असणाऱ्या काँग्रेसवाल्यांना विचारतो, तुम्ही म्हणा ना की उद्याच्या विधानसभेमध्ये मोहम्मद पैगंबरांचं जे बिल आहे त्याला आम्ही मतदान करू, त्याला आम्ही पाठिंबा देऊ, साहेब म्हणा ना. आणि म्हणून मुसलमानांना माझं आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडी शिवाय हे बिल कोणी विधानसभेमध्ये मांडू शकणार नाही आणि ते कायद्यावर रूपांतर करू शकणार नाही. आणि म्हणून जाता जाता मुसलमानांना एवढंच आवाहन करतोय, औरंगजेबच्या मजरवरती
चादर टाकून इथल्या सगळ्या धर्मांध संघटनांना आम्ही आव्हान दिलं. सगळ्या धर्मांध संघटनांना आव्हान दिलं, अरे आम्ही औरंगजेबच्या मजरवरती चादर चढून आणलोय, मांडीत दम असेल तर आमच्यावरती केस करून दाखवा. इतिहासावर टिपू सुलतान असेल, शिवाजी महाराज असतील, औरंगजेब असतील, या मातीतच जन्मले, तो ह्या मातीचेच आहेत. त्यांच्या लढाया स्वतःच्या झाल्या असतील ते वेगळं आहे. हिम्मत झाली नाही. आणि मुसलमान भाइयों, जो दंगे की जो बुनियाद बन गई थी, दंगों की जो परिस्थिति बन गई थी, उसको 2 मिनट में खत्म करने वाली यही वंचित बहुजन आघाड़ी है. इस ध्यान में रखो. अगर वंचित बहुजन आघाड़ी के साथ अगर जुड़ जाते हो तो आपकी हिफाजत है और कार्यकर्ता आपकी हिफाजत करेगा. और इसलिए मैं दोबारा ऐलान करता हूं कि नीलेश विश्वकर्मा की निशानी, नीलेश विश्वकर्मा की निशानी, नीलेश विश्वकर्मा की निशानी, नीलेश विश्वकर्मा की निशानी गैस सिलेंडर के सामने का बटन. बड़ा साहब अम्बेडकर, आप आगे बढ़ो.